विठ्ठल 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 टाळ्या वाजवा. धन्यवाद. मनवणे शरण जावे सर्व भावे देवाशी, तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा, तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा. तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट, त्वहा उतरील पार भवदुस्तर नदीचा. विठ्ठला विठ्ठला योऽन्तः प्रवेश मम वाचिमिमां प्रसूप्तां सञ्जीवयति खिल शक्तिधरस्वधा. अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषायस्तुभ्यम्. वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरधरुणबिम्बफलाधरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. पांडुरंगा करू पथोमाना दुसरे
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं मेषमानन्दिवल्लभं सम्पाद्य ज्ञानाञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं क्षरसागरं जयांचे केली स्मरून होय सकळ विद्येंचे अधिक करू तेची बंधू श्रीचरो श्रीगुरूंचे ते नमस्कारोनि आता नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं सद्गुरुं त्वं नमामि विठ्ठल विठ्ठल मनवोनी शरण जावे सर्व भावे देवाशी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा भगवान अगस्त्य ऋषी महाराजांच्या पवित्र वास्तव्याने पुनीत झालेलं श्री क्षेत्र डकवाडे वैराग्य शिरोमणी वैराग्य राग रसिक गोरोबा काका महाराज यांच्या असणाऱ्या या पंचकोशी क्षेत्रामध्ये रुक्मिणी प्राण संजीवन अनंत करुणागन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय अनंत कृपा मूर्ती संत विभूषित जगद्गुरु श्री संत तुकोबराय अधिक सर्व संतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी गायक वादक गुणीजन महाराज मंडळी गुरुबंधू महाराज मंडळी मृदंग वादक महाराज कथाकार महाराज कीर्तनकार महाराज प्रवचनकार महाराज सर्व व्याख्याते सर्व गायनाचार्य गुणीजन चोपदार महाराज विनेकरी महाराज आणि दोन्ही रांगेत उभे असलेले हे सर्व मोठे मोठे महाराज कारण हे आज माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत एक दिवस असा येईल इथे डॉक्टर गजानन महाराज काळेंचं कीर्तन असेल पण तेव्हा हे टाळ वाजवायला नसेल का कारण यांच्याच कीर्तनात मला टाळ वाजवावं लागणार आहे असे हे सर्व महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग अनंत कृपा मूर्ती संत विभूषित जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा भगवंताची शरणागती का करावी आणि शरणागती करत असताना त्याचं लक्षण त्याची ओळख त्याचं कार्य तो कोण आहे तो काय करतो ह्या सर्व गोष्टीचं चिंतन तुकोबाराय महाराज म्हणतात मला अगोदर अनुभूतीला आलं आणि मग नंतर मी सांगितलं तरी केले प्रगट अर्थात उपदेशपर प्रकरणातील महत्त्वाचा बहुतेकांच्या परिचयाचा असा हा अभंग आहे विठ्ठला अभंगातील प्रतिपद्य विषय असा आहे महाराज बोलतायत म्हणून शरण जावे त्याला शरण गेलं पाहिजे पण शब्द फार महत्त्वाचा आहे म्हणून नेमकं का शरण गेलं पाहिजे बरं शरण जात असताना तुकोबाराय फार महत्त्वाचा मुद्दा म्हणतात पॉइंट म्हणतात अंडरलाईन करण्यासारखा सर्व भावे देवाशी कायेने वाचेने मनाने
सर्व भावाने देवाशी शरण जावे. का? तो म्हणजे कोण? ज्याला अस्तित्व आहे पण अनुभव नाही असा तो निर्गुण निराकार. हा कोण? सगुण साकार. तो हा उतरील पार. कशाचा? भवदुस्तर नदीचा. भव म्हणजे दुःख, भव म्हणजे संसार, भव म्हणजे समुद्र म्हणजे सागर. दुःखरूपी असणारा हा संसार सागर, भव नदी, माया नदी पार करण्याची क्षमता फक्त माझ्या देवाजवळ आणि संतांजवळ आहे. म्हणून संत म्हणतात तो हा उतरील पार. म्हणून शरण जावे भवदुस्तर नदीचा, म्हणून शरण जावे. बरं तो कसा आहेस? बहु आहे करुणावंत, म्हणून शरण जावे. तो करुणा घन आहे, तो करुणा निधान आहे, म्हणून शरण जावे. अनंत आहे नाम जा, त्याचं नाव अनंत आहे. अनंत म्हणत माझी अस्मिते, म्हणून शरण जावे. बरं हे मी असं सहज सांगतोय असं नाही. तुका म्हणे साक्षी आले, मला अनुभव आला, अनुभूती मला प्राप्त झाली म्हणून मी प्रगट केलं. म्हणून तर तुम्हाला सांगतोय तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, म्हणून शरण जावे सर्व भावे देवाशी. विठ्ठला विठ्ठला. अभंगाचा प्रतिपाद्य विषय आपण पाहिला, सरळ सरळ अर्थ पाहिला. थोडक्यात सांगू का? ठळक बातम्या पाहिल्या. काय पाहिलं? किती तासाच्या असतात ठळक बातम्या? 2 4 तास, 5 तास, अर्धा तास, 10 मिनिट, 5 मिनिट. 5 मिनिटही नसतात, 2च मिनिट असतात. 2च मिनिट. म्हणून शहाण्याने सकाळी एकदा बातमी पाहायची 2 मिनिटाची, आणि झोपताना एकदा बातमी पाहायची 2 मिनिटाची. दिवसभर काय चाललंय फक्त त्या 4 मिनिटात आपल्याला कळतं. असं सरळ सरळ अभंगाचा अर्थ आपण पाहिला. अभंगाची भूमिका पाहत असताना थोडा पर्याय देणं गरजेचं आहे. आपल्या या पवित्र असणाऱ्या तीर्थक्षेत्र डकवाडी गावामध्ये श्री अगस्ती ऋषींच्या असणाऱ्या वास्तव्याने पुनीत झालेल्या ह्या पवित्र असणाऱ्या तीर्थक्षेत्र डकवाडी गावामध्ये अखंड नाम सप्ताह तथा श्री अगस्ती ऋषी चरित्र कथा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली 2 दिवसापासून हा कार्यक्रम, 2 वर्षापासून हा कार्यक्रम आपण करतोय. हे 3रं वर्ष. बहुतेक मला वाटतं अनेक वर्षापासून नामजप यज्ञ सोहळा रामकृष्ण हरी हा सोहळा अनेक वर्ष या ठिकाणी चालला आहे. आणि मला हे कळालं. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदरणीय अंगदजी महाराज डक तात्या गेले का? हां, तात्यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाने चालत आलेला. आणि मग व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण आदरणीय श्रीनिवास गिरी दाऊदपूरकर महाराज, त्यानंतर आदरणीय नवनाथजी महाराज चिखलीकर. अगस्ती ऋषींचं सुद्धा चरित्र मी पहिल्यांदाच खरं तर पाहतोय. नंतर अगस्ती गाव अकोले तालुक्यामध्ये सुद्धा आहे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये. आणि ते एक संस्थान फार मोठं आहे, अगस्ती संस्थान. आणि अगस्ती महाराजांचं असणारं चरित्र ज्यांच्या मुखारविंदातून आपण ऐकताय, श्री हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय प्रातस्मरणीय श्रीनिवासजी महाराज गिरीबाबासुद्धा या ठिकाणी आहेत. आणि खरं तर फार सुंदर सुंदर असे महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. समस्त गावकरी व भजनी मंडळ डकवाडी तालुका जिल्हा धाराशिव, शंभूराजे युवा मंच डकवाडी तालुका जिल्हा धाराशिव आदी सर्वांच्या सहकार्याने आदरणीय योगेश बाप्पा इंगळे महाराज असेल, नंदू पाटील महाराज असेल, भुवन सरडे महाराज असेल, भुवन मिटकरी महाराज असेल, संकेत महाराज पिंपरी असेल, काशीगीर महाराज गिरी असेल, अशोक महाराज डक, अमोल महाराज डक असेल, श्री योगेश महाराज डक असेल, रंगाचार्य योगेश बाप्पा इंगळे महाराज असेल, श्री गणेश महाराज डक असेल, श्री लक्ष्मण महाराज पंचाळ असेल, अंकुशजी मगर महाराज असेल, बाळासाहेबजी जगदाळे असेल, हार्मोनियम मोड विश्वंभर बाबा गिरी असेल, काकडा भजनासाठी चोपदार महाराज, गाथा भजन आणि आचार्य सेवा सगळे सर्वांच्या उपस्थितीमध्ये काय झालं, डकवाडीमध्ये मी पहिल्यांदा येतो. आणि पहिल्यांदा आल्यानंतर मला सर्वांचे नाव माहीत नाही. 2 संस्था महाराज इकडनं हे सगळे
आमचे गुरुबंधू महाराज मंडळी आणि इकडनं सुद्धा गुरुबंधू महाराज मंडळी. एवढं सुंदर सुंदर वाटलंय ना. हरिपाठ आणि कीर्तनासाठी 7 असते श्री संत कोकणे बुवा वारकरी शिक्षण संस्था दारफळ आणि आदरणीय वैराग्य महामेरू, हा शब्द वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्था कुठले तेर आणि हे दोन्ही असणाऱ्या संस्था या ठिकाणी असतात. पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवा, कारण बिचाऱ्याने अंगाचं पाणी केलं. मला एवढं नाचता नाही आलं. कालचा महाराज असता तर कदाचित जमलं असतं. असं मला नाही जमत, असं मी असं हलवत नाही कधी. माझा हात अजिबात असं हलतच नाही, आहे की नाही. आता काय केलं मग, हालतोय. पण जर समजा कोणी जर 50-50 रुपये जेवून जर दर्शन केलं तरच हालतो, तसं हालतच नाही. चला, हे सर्व महाराज मंडळी आहे ज्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. समस्त ग्रामस्थांच्या वतीने माझे परमश्रद्धेय आदरणीय आमचे गुरुवर्य आत्मलिंग बापू, आम्ही बापू म्हणतोय त्यांना, उंबरे महाराज यांनी मला खरं तर सर्वांच्या वतीने निमंत्रित केलं. इथे आल्यानंतर मग आमचे आदरणीय विजयजी महाराज डक यांची भेट झाली, अंकुशजी डक यांची भेट झाली. तात्यांनी तर 2 वेळा भेट घेतली, छान वाटलं. माझ्या समेत आमचे संपत बाप्पा जाधव आहेत. आदरणीय मी जरी काळे महाराज असेल तरी कोणीतरी त्याच्या विरुद्ध पाहिजेच म्हणून गोरे महाराज या ठिकाणी. मी जरी काळे असेल, काले आहे लेकिन दिलवाले म्हणून त्याच सांगाती आमचे गोरे महाराज आहे. हां, आणि बापूसुद्धा कुटुंब परिवार या ठिकाणी आहेत. माझ्या समेत तुकाराम महाराज आलेत. त्यानंतर आमचे साडू गुलाबशेठ कबाडी आहेत. बरेचसे मान्यवर आहेत. सर्वांच्या इथे बरेचसे महाराज मंडळी आहे, मला नाव माहीत नाही. मासुर्डीवरनं आमचे नामबंधू काळे महाराज, सावता महाराज माळी आहेत. प्रद्युम्न महाराज काळे आहे, आमचे विंदन महाराज काळे आहेत. आणखी येत आहेत मागून. असे यांची तिथं कथा झाली माझी, संतचरित्र फार सुंदर कथा. आणि वाघोलीला सुद्धा यावर्षी खंडेरायाची कथा आहे असं बापूंनी सांगितलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट महाराज, शक्यतो माईकवाल्यांसाठी पुन्हा एकदा टाळ वाजवा, सुंदर टाळ्या वाजवा वा. कारण माईक सिस्टीम एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की सुंदर म्हणता म्हणता तुम्हाला दिष्ट लागायला बसली. खरं तर तुमचं आडनाव काळे पाहिजे होतं म्हणजे दिष्ट लागली नसती. काळ्या माणसाला दिष्ट लागत नाही, आमचं आडनाव काळे आहे ना म्हणून दिष्ट नाही लागत. एवढं नाही तर कुठे कुठे माईक सिस्टीम महाराज हात तोडा घातला तरी कळत नाही. एका ठिकाणी तर कीर्तन झाल्यावर कळालं माझी माईक सिस्टीम बंद होती म्हणून. माझा माईकच बंद होता तरी मी काही बोललो नाही. का नको रे बाबा. हां, मृदंगवादक तर महाराज दोन्ही आहे, कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत आणि पट्टीचे आहेत. अक्षरशः मला असं वाटत होतं कीर्तन हे 3.5 तास पाहिजे होतं, आहे ना. 3.5 तास नाही, जागराचं असतं तर केलं असतं. मधलंच आहे, 1 तास उरला कीर्तनासाठी. त्याच्यात भाग्यदशा प्राप्त करायची आहे. मृदंगवादक एवढे छान आहे, नाही तर कुठे कुठे मृदंगाची साथच असती. हां, ते काय वाजवतात माहिती आहे, खुब्यात दुखतं, खुब्यात दुखतं, खुब्यात दुखतं, खुब्यात दुखतं. अरे काय हा का बोल आहे. त्या साथीपेक्षा कोरोनाची साथ परवडती. हां, कोरोनाची. हे बघा, नाही करू द्या, लहान आहे ती, चांगलं आहे. हां, एक सांगू तुम्हाला, तुम्ही पाय लांब करून बसलात तरी मला आवडेल. खरंच सांगतोय. एवढंच काय, तुम्ही येऊन बसलात झोपलात तरी मला आवडेल. फक्त झोपलेला घोरलेला माणूस मला आवडत नाही. घोरणाऱ्याचा लय लाग. हां, बरेचसे लोक घोरतात महाराज. याला सर्वात जास्त आनंद झाला. घोरतात की नाही त्याला माहित आहे, घोरतात. काही काय असे नाही घोरत, तर असे घोरत असेल, काही नाही तर असे घोरत असेल, काही असे घोरत असेल, घोरतात. जाऊ द्या. गायनाचार्य फार छान आहे महाराज, म्हणून मी गायनाचार्यांना सुद्धा कधीच बोलत नाही. बापू मी त्या दिवशी सांगितलं का बोलत नाही, कारण मी एकदा फक्त एका गायकाला एवढंच बोललो होतं, महाराज
थोडं स्वरातून गेलं बरं का, कारण मी चालीचा महाराज आहे ना. मला तुमच्या लक्षात आलं असेल, मी चालीचाच आहे. चालीचा हसू नका, भलत्या चालीचं नाही हा. चालीचे बरेच प्रकार, मी गायनाच्या चालीचं बोलतोय. एकाला फक्त एवढंच म्हटलं, स्वरातून गेलं बरं का. त्यांनी अर्धी चाल म्हटली, जो टाळ ठेवला, जो गेला अजून आला नाही. मग गावचे म्हटले, महाराज तो आमच्या गावचा होता, बोलायला नव्हतं पाहिजे. म्हटलं बोललो बा, पण स्वरातून गेला होता. नाही म्हटले महाराज, तो आमच्या गावचा ताईत आहे, तो आमच्या गावचा मुकुटमणी आहे, मेरू आहे. म्हटलं असा बेसुऱ्या. हा म्हटले महाराज बोलाल. आता बोललो, काय करू म्हटलं, क्षमा मागतो बा त्याला. बरं बोललो तर बोललो, गेला, काय फरक पडलाय, तो काय माझा व्याही आहे. नाही म्हटले महाराज, गावचा होता, बोलायला नव्हतं पाहिजे. अरे बोलला, आता काय करू. काय नाही म्हटले, त्याचं आजचं जे भावपुष्प आहे ना, तेच त्याचं होतं, पॉकेटच घेऊन गेला. म्हटलं असं आहे होय. कीर्तन झालं तरी अजून पॉकेट आलं नाही. कशामुळे, गायकाला बोलल्यामुळे. तेव्हापासून मी गायकाला बोलत नाही. इथं तर खूप छान आहे महाराज, अक्षरशः नोटेशन सह चालवते. सारे गप्प धसा, सारे गप्प धसा, सारे गप्प धसा, आणि तुम्ही गपचूप बसा. इकडे नोटेशन, इकडे चक्रधार, एका हाताने नाही तर दोन हाताने. मला वाटतं कधी कधी मला शंका पण वाटली थोडी, जर यांना 4 हात असते तर, मृदंगाचार्यांना जर 4 हात असते तर मग कसं वाजलं असतं. हा चला, फक्त एक आहे, मी जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणे, माझ्या कीर्तनामध्ये आहेत ना, मला शक्यतो असे मुरगळलेले चेहरे नसावे, प्रफुल्लित पाहिजे. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला प्रसन्न वाटायला पाहिजे. नाही तर आमच्या कीर्तनामध्ये असं असतं म्हणा, काय झालं मी रोते किंवा बोले रोते नाही, उनकी सुरती वैशी, असं नाही, प्रफुल्लित हां सुंदर असावं. कारण मी थोडा अवघड विषय सांगणार आहे पुढे, आणि अवघड विषय सांगण्यासाठी मला हे फ्रेश करणं गरजेचं आहे. विठ्ठला अगस्ती महाराजांचं संस्थान आहे. फक्त 40 घरं आहे महाराज, आणि 40 घरं असून जर एवढी सुंदर अशी व्यवस्था आहे, काय सिस्टीम छान आहे, गायक वादक छान आहे, टाळकरी खूप आहे, तुम्ही ऐकणारे फार मोठे आहात. मंदिरात जेव्हा प्रवेश केला तेव्हा असं वाटायचं अगस्ती महाराजांच्या सान्निध्यातून उठू नये, एवढं सुशोभीकरण आहे मंदिर. हा एवढं सुंदर आहे, सुंदर असं वातावरण मंदिरातलं आहे. लक्षात घ्या, घराची शोभा अंगण सांगत असतं, आणि गावाची शोभा मंदिर सांगत असतं. ज्या गावामध्ये एवढं सुंदर मंदिर आहे, त्या गावातील लोक किती छान असेल. एवढे सुंदर सुंदर गायक वादक सांभाळणं सोपं नाही महाराज. तरी पुन्हा एक विनंती करेन तात्या महाराज, क्या बात आहे, ताली बजाव भावशाही. 7 दिवस मी सोडून सगळ्यांची मोफत सेवा आहे. तरी पण तात्या एक विनंती करेन, तात्या महाराज, हे जे गायनाचार्य वादनाचार्य महाराज मंडळी आहे, कथाकार आहे, मृदंग वादक आहे, हार्मोनियम वादक आहे, यांना सांभाळा. असे रत्न असे हिरे मिळत नाही. कदाचित महाराज खूप मिळेल, एक दगड काढला की 2-2 महाराज निघतात. कदाचित एखाद्या महाराजांचा ॲक्सिडेंट झाला, नाही आला, काही अडचण आली, गाडी फुटली, 4, 5, 6 टायर एकाच जागेवर गोळा करून ठेवले आणि सांगितलं महाराज येऊ शकत नाही, दुसरा आणू. दुसरा महाराज येईल. कारण 4 व्हीलरच असती, कुठे कुठे 5-6 टायर दिसतात म्हणून म्हणतो दुसरा महाराज आणू. पण तरीही हे गायक वादक सापडणार नाही. हे गुणवान आहे, यांना सांभाळा. यांना सांभाळा म्हणजे चांगलं जेवायला द्या असंच नाही. कारण तिथं कोणीही देतंय, फक्त जाताना एवढंच करा, यांच्या पॉकेटकडे जास्त लक्ष द्या म्हणजे झाला. कीर्तनकारांना 100 रुपये 200 रुपये कमी भरले तर काही फरक पडणार नाही, पण ह्या लोकांना सांभाळा. विठ्ठला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट,
माझ्यासमोर असणारे हे सर्व तरुण मंडळ आहे. बिचारांना कीर्तन काय असतं, कीर्तन आहे का कीर्तन आहे हे त्यांना माहीत नाही, तरी पुढे येऊन बसले. नाही तर कुठे कुठे आमच्या नशिबाला म्हातारेच असतात जे 70, 75, 80. बाबा आम्ही गेलोय का बाबा काय द्या. आता पण तर काय केलं, आधी पुजले खोडं खाडं ना, आता बसलं तुळशी पुढं द्या करावं वाटतं असं. आणि मग महाराज काय करावं बाबा तुम्ही सांगा. काही नाही बाबा, हरिपाठ करा. मग हरिपाठ करायला लागला. नाम मंत्र जप कुठं जाईल पाप. म्हटलं तुझ्याच घरी जाईल. म्हटलं बाबा हरिपाठ नका करू, अवघड आहे. मग काय करू बाबा. म्हटलं काही नाही, आरती करा, चांगलं असतं आरती. मग आरती पाठ केली त्यांनी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती सदसंत वेदला माझा आरती ज्ञान राजा. परगट गुहे बोले विष्णू ब्रह्म्याचे चेले रामाच्या नादाने पाय टेकत चाले. म्हटलं बाबा बस आता राम राम म्हणा. त्याला रामही येत नव्हतं, कारण अंगम गलितम पलितम मुंडम दशनमेनम जातम पुन्नम हृदयाति गृहीत्वादन नाही नाही रक्षते ढोंकरही करणे. त्याला राम येत नव्हता, लांब 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 लांब. कधी म्हातारपणात. म्हणून हे जे आहेत ना मला तरणा भाग्यवंत नटे, माझ्या डोळ्यासमोर जिकडे पाहतो तिकडे तरुणच दिसतात. यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सर्वांना धन्यवाद. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अगस्ती महाराजांचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे. आणि जर कोणाला माहिती नसेल तर उद्यापासून हजारोंच्या संख्येने अगस्ती ऋषी महाराजांचं चरित्र ऐकण्यासाठी या. वेळ आहे दुपारी. हां छान महाराजांचं चरित्र चालू आहे. फक्त मला एकच सांगावं लागेल. जवरी रे तवरी समुद्र करी गर्जना जवद्या अगस्ती ब्राह्मणा देखिला नाही बाप. त्यांना कुंभोद्भव असं म्हणतात. कुंभातून ज्यांचा जन्म आहे असो. तर अभंग फार महत्वाचं आहे. महाराज म्हणतात मला साक्षीला आला. आणि साक्षीला आल्यानंतर मी प्रगट केलं. पहिली गोष्ट आहे, काही गोष्टींना अस्तित्व आहे पण अनुभव नाही, आणि अनुभव नसल्यामुळे प्रगट करता येत नाही. ही वेदांताची प्रक्रिया आहे. दुसरी प्रक्रिया अशी आहे, काहींना अस्तित्व नसतं पण अनुभव असतं. काहींना अस्तित्वही नसतं आणि अनुभव सुद्धा नसतो. आणि चौथा घटक असा आहे, अस्तित्वही असतं, अनुभव सुद्धा असतं आणि तो प्रगट सुद्धा करता येतो. विठ्ठला विठ्ठल. या वेदांताच्या प्रक्रिया थोड्या आणखी मी सोप्या भाषेत सांगेन. कारण माझे गुरुजी म्हणायचे, परमपूजने प्रातस्मने स्वानंद सुखनिवासी शांती ब्रह्मश्री मारुती बाबा कुरेकर. बाबा म्हणतात बुवा, हां बुवा थोडं अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनिया यूट्यूब करावे कीर्तन असं नाही बरं का ते. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन असं. आणि म्हणायचे वेदांत जरी विषय समजत नसेल तरी सांगितला पाहिजे महाराज. त्यांचं म्हणणं असं आहे कुरेकर बाबांचं. आज नाही कळाला तर उद्या कळेल, उद्या नाही कळाला तर परवा कळेल, परवा नाही कळाला तर कधीतरी कळेल, आणि नाहीच कळाला शब्दाचे संस्कार तर कानावर होईल. आणि लक्षात घ्या, आमच्या वारकरी पंथामध्ये वारकरी म्हणून मी संपूर्ण लोकांना नेहमी सांगत असतो, जगाच्या पाठीवर पंथ अनेक असेल, शाबास क्या बात आहे. ते नशीब इथे पडलं, ते जर इथे पडलं असतं तर. आणि ते जड आहे हो, हा चांगलं जड आहे. थोडं पुढच्या वेळेस थोडं उंच लावा म्हणजे झालं. नाही आता ठीक आहे, बुटका बाबा आहे, हातच पुरतो. एखादा बाबा डोक्याला सुद्धा लागू शकतो. मग तुमच्या गावचं दुसऱ्या गावात सांगायला बरं कामी पडतं. जगाच्या पाठीवर संप्रदाय भरपूर असेल, पंथ भरपूर असेल, पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय होणे नाही. जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र खूप असेल,
पण आळंदी, देहू, पंढरपूर, तेर, भीमाशंकर, जेजुरी असे तीर्थक्षेत्र होणे नाही. जगाच्या पाठीवर ग्रंथ भरपूर असे, पण ज्ञानेश्वरी, गाथा, गीता, भागवत असे ग्रंथ होणे नाही. सज्जनो ऐका, जगांच्या पाठीवर संत भरपूर असेल, पण माझे ज्ञानोबा राय, तुकोबा राय, एकनाथ महाराज आणि वैराग्य रागरसी गोरोबा काका सारखे संत होणे नाही. आणि त्या माझ्या वारकरी संप्रदायामध्ये वेदांताला अनन्यसाधारण महत्व आहे. अस्तित्व नाही पण अनुभव मात्र, अस्तित्व आहे पण अनुभव मात्र नाही. मला सांगा, निर्गुण निराकार परमात्म्याला अस्तित्व आहे की नाही? बोला. आहे. पण अस्तित्व असून सुद्धा आपण बोलतोय की रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण निराकार निर्गुण तू निर्गुण आया. मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, ठाव काही देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. सत्य ज्ञानानंत गगनाची पावर्ण, नाही रूप वर्ण गुण तेथे. रंग नाही मोगाशा मोग कर्मानो मोग ज्ञाना विचेतसा राक्षसी मासून सेव. असं म्हणतात ना, माझं अनामा नाम, माझं अक्रियाशी कर्म. ज्ञानोबा राय बोलतात, हे आरोप आहे. वस्तुते त्याला रंग रूप काही काही नाही, म्हणजे अस्तित्व आहे पण अनुभव मात्र. जर एखादा अनुभव घ्यायला गेलाच, त्याचा जर अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या वस्तूपर्यंत तो गेला तर त्या वस्तूशी तो तदाकार होतो. वृत्ती हे वृत्ती राहत नाही, वृत्ती हे निवृत्ती झाली, वृत्ती हे निवृत्ती झाली, मग वाचा सुद्धा कुंठित होते. जसं महिलांना एका सोपं सांगतो, वेदांत अवघड असतो पण त्याला सोपं करून सांगितलं तर गोड वाटतो. एका बाईला बिचारी रात्रंदिवस काम करायचे आणि एवढे कांद्याचे पैसे झाले, एवढे कांद्याचे पैसे झाले आणि अख्खे पैसे नवऱ्याने आपल्या जवळ ठेवले. आणि ह्या बाईने पाहिले आणि नवरा म्हटलं, काल असा आवाज येत नव्हता, परवा असा आवाज येत नव्हता, आज पैसे घरात आले आणि नेमका आवाज कशाचा येतो. सहज नवऱ्याने लक्ष दिलं, कान दिलाय, कान. नवऱ्याला वाटलं कोणतरी रडताना दिसतंय म्हणून बेडरूम मध्ये गेला. हळूच दार उघडलं तर 14 जानेवारी रडत होती. 14 जानेवारी म्हणजे कोण? हां, तीच अंबिका माता. आणि ती रडत असतात. काय झालं? एक सांगू, एखाद्या वेळेस जोपर्यंत माणसाला काही विचारत नाही तोपर्यंत माणूस गप्प असतो. लागल्यावर सुद्धा पहा. हां, पण एखाद्याने विचारलं, बाबा काय झालं बाबा? मग बाबा आणखीन जोरात रडतात. मी नेमकं इकडे गेलो, बाबा खोकला लागला. मग तर आणखीन जोरात. मग समजायचं माणूस जेवढ्या जोरात रडतं तेवढं दुःख जास्त असतं. आणि ती बाई, अगं तोंडाने बोल. असं रडून काय करणार? मला काय करणार म्हणे? एवढे पैसे आले, रामले शेतात गेले आणि कांद्याचे पैसे आले आणि पाणी दिलं आणि कितीतरी काम केलं आणि कितीतरी पाहुण्याकडे दुर्लक्ष केलं आणि कितीतरी लोक घरी आले, त्यांना चहाचं पाणी नाही दिलं, तुमच्या बहिणीला सुद्धा नाही दिलं, तुमच्या आईला सुद्धा लक्ष नाही दिलं. एवढे कांद्यासाठी पळाले, एवढे पळाले.
मग तुझं काय म्हण आहे एका सांगायला पाहिजे का एवढा पैसा अगं थांब इच्छा काय इच्छा म्हणताय नाकात किती हा नथ पाहिजे होय मग तोंडाने सांग ना असं मराठी नथ पाहिजे हा सोपं आहे ना रडून सांगायची काय गरज काय नाही ना नथ पाहिजे ना मग 5 तोळ्याची नथ किती 5 तोळ्याची काय तोडा आहे सोनं 67 250 काहीतरी रुपये कमी झाला जाऊ द्या 5 तोळ्याची नथ केली महाराज 3.5 लाखाची झाली घातली एक सांगतोय तुम्हाला तिने जरी नथ घातली कोणतीही बाई चांगली साडी जरी घातली असेल आणि जोपर्यंत तिला विचारत नाही बया चांगली साडी घातली ग तोपर्यंत त्या साडीची किंमत नाही हां जेव्हा एखाद्या विचार हां छान झाली घेतली बरं का मग मग याने घेतली ना नवऱ्याने तसं ही नथीला एवढी झटके मारायची पण हिच्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही आणि कोणी तिला विचारलंही नाही सहज एक बाई म्हटली आता ग बया झटका मारला म्हणून दिसली ग नथ घेतली वाटतं म्हटले बया सकाळपासून झटके मारती ना आता लक्ष गेलं होय का हा म्हटले नथ घेतली कितीची घेतली 5 तोळ्याची घेतली अगं काय सांगू माझा नवरा त्याला सांगितलं नको जबरदस्तीनं घेतली ग आणि एवढंच नाही ज्या सोनाराने घडवली ना सोनाराने तो एवढा सोनार चांगला होता धाराशिवचा होता पहा खूप छान होता अगं बया त्याचं घडण एवढं सुंदर आहे काय कोरीव बघ ना किती सुंदर घडवली बघ ना अगं कालच आणली किती सुंदर पण आजच तो सोनार मेला सोनाराने घडवली सोनार मेला पण त्या सोनाराचं नवऱ्याचं कौतुक एवढं करायला लागली कोण मला एक विचारायचं आहे नथनी आहे नथनीची शोभा नाकामुळे की नाकाची शोभा नथनीमुळे बोला हां नाकाची शोभा नथनीमुळे असं नाकच नसतं तर काय करावी ती 32 लक्ष हां नाक नाही तिने वाया गेली आणि असंच आहे महाराज आपल्या समाजाचं असंच आहे नथनी तिजिस यारने उशे सुमरत वारंवार ज्याने नथनी दिली ना आणि ज्याने घडवली ना त्या नवऱ्याचं आणि त्या सोनाराचं कौतुक वारंवार नथनी तिजिस यारने उशे सुमरत वारंवार नाक दिया जिस यारने उशे भूल गईनार अरे ज्याने नाक दिलं त्यालाच विसरली चला आणि असं करता करता नेमकं पाणी शेंदायला लागली पाणी काढायला लागली आणि पाणी काढत असताना नेमकी नथ दोराला अडकली आणि नदी विहिरीत पडली जशी विहिरीत नथ पडली तिने पाहिलं 5 परस खोल आहे एवढं पाणी आता नथ कशी निघायची बसली बोंबलत आता काय करू नथी गेली ना नथी पडली ना नथी पाण्यात गेली ना आता एवढी सुंदर नथी कोण करून देणार सोनार मेला ना आता माझा नवरा मला हाणल्याशिवाय राहणार नाही ना आता ग बाया आता काय करू कोण नथी देईल माझी नथी पडली आता ग बाया ओढायला लागली तोंड धरून घ्यायला लागली एवढ्यात एक व्यक्ती आला काय झालं मावशी का रडती नथी गेली ना बाबा तुला दिसत नाही का 5 तोळ्याची होती ना आता माझा नवरा आणणार ना म्हटले मावशी कुठे गेली विहिरीत पडली 5 परस खोल आहे 1 लाख घेईन किती 1 लाख ठीक आहे बाबा 1 लाख तर 1 लाख तरी टाकली उडी बुडपून होतं गेला खाली पोहत नथनी सापडली आणि सापडल्यानंतर तिथे एवढा आनंद झाला आणि जोरात ओरडला नथनी सापडली कुठे पाण्यात आणि बाहेरचे लोक सगळे त्याचा आवाज ऐकतात कुठे बाहेर खरंय नाही शक्यच नाही का कारण वाचेची देवता अग्नी आहे नथ कुठे पाण्याचं आणि अग्नीचं पटत नाही जमत नाही त्याला जरी नथनी सापडली तो जरी त्या वस्तूपर्यंत गेला त्याला आनंद झाला तरी पण त्याला त्या ठिकाणी प्रगट करता आलं नाही का तो वस्तुशित्ताकार झाला तसं वस्तुशित्ताकार झाल्यानंतर निर्गुण निराकार परमात्म्याच्या जवळ गेल्यानंतर त्याला बोलता येत नाही जसं तुकोबारायांना विचारलं महाराज देव पाहिला का हे काही विचारायला पाहिजे का महाराज पाहिला ना कुठे कसा आहे
महाराजांना सांगितलं, महाराजांना विचारलं, महाराजांनी सांगितलं देव पहावया श्री निर्गुण निराकार परमात्म्याचं अस्तित्व आहे, पण त्याचा स्वतंत्रपणे अनुभव घेता येत नाही आणि प्रगट करता येत नाही. दुसरी गोष्ट आहे, काही गोष्टीला अस्तित्व नसतं पण अनुभव असतो. काही गोष्टीला अस्तित्व नाही पण अनुभव आहे. आता उदाहरणार्थ आपण सगळे झोपतोय, हां घोरण्याचं झालं, आता आपण झोपतोय की नाही? हां, आणि झोपल्यानंतर स्वप्न पडतंय की नाही? स्वप्न पडतंय की नाही? पडतं की तुम्ही मागच्या महिला नाही पडत? पडतंय तुम्हाला? इकडे 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 पडतंय का? चोपदार बाबा पडतंय हो की नाही? ते होय म्हणत नाही. आता मी हो म्हणू का नाही म्हणू हेच कळत नाही. पडतंय बाबा? हो पडतंय. तुम्हाला कळतं नाही? पडतं का? पडतं. ते म्हणतात कळतं. आता चला, चोपदार बाबांना स्वप्न पडतंय, गायक वादक महाराज मंडळी सगळ्यांना स्वप्न पडतं. स्वप्न पडणे किती उंचीवरनं पडतंय हो? 2 फूट 4 फूट 8 फूट 10 फूट. हां, स्वप्न पडत नसतं. पुन्हा ऐका, हा वेदांत लय अवघड आहे महाराज, पण मी सोपा करून सांगतोय. स्वप्न पडत नसतं. जागता जो भशी भजी जे हां फार त्याची भावना भावीजे, डोळा लागत खेव देखीजे त्याची स्वप्नी. मला एक सांगायचं, स्वप्न हे भासत असतं. इमानदारीने सांगा, स्वप्न खरं असतं का? हां खरं असतं. एक व्यक्तीचं लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर नेमकं त्या लग्नामध्ये त्याला गिफ्ट मिळालं, आहेर मिळाला. काय? राजदूत. कशात? स्वप्नात. लग्न कशात झालं? स्वप्नात. राजदूत कुठे मिळाली? स्वप्नात. आणि पहिल्याच वेळेला बायकोला बसवलं आणि आला सासरवाडीला. तिथे बायकोला सोडलं, पाहुणचार सोडला, निघाला आणि अर्ध्यात गेला. नेमकी राजदूत बंद पडली. कशात? स्वप्नात. आणि मग जे किक मारतोय किक मारतो, किक मारत 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 तरी पण गाडी सुरू होईना. किक मारून मारून कंटाळला. पुन्हा किक मारतो, किक मारून गोदडी फाडून काढली, तरी गाडी सुरू झाली नाही. कुठे? स्वप्नात नाही, खरी गोदडी. जाऊ द्या, आणखीन सोपं सांगतोय. काय नाव तुझं? वा, अलख निरंजन. याचं नाव आहे निरंजन. इथलाच आहे ना? अयो, तू रे? हा, लपंडाव. काय नाव रे? काय नाव? हा, तो लपंडाव म्हणतो, त्याचं नाव यश आहे. इथलाच आहे ना? हा, मला वाटलं लागला रॉंग नंबर. गावातलं असल्यावर बापू बरं वाटतं. हा डकवाडीचाच आहे नक्की? मला सांग. हा यश झोपला. कीर्तनात नाही रे, घरी गेल्यावर झोपला. सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. तो आता जागाच आहे पण झोपला. कुठे? घरी. आणि झोपल्यानंतर त्याला स्वप्न दिसलं. कोणाला? यशला. स्वप्नात त्याला लागली. कशात? स्वप्न. एवढं लक्षात ठेवा. कशात लागली? स्वप्नात. आणि स्वप्नात नेमकं मम्मी जवळ गेला. मम्मी मम्मी म्हटले, काय रे बटक्या, उठ. काय झालं रे बाळा यश? मम्मी हे झोपू दे. आता तर झोपले. कशात? स्वप्नात. आणि मग पुन्हा मम्मी उठ. अरे झोपू दे. म्हणजे उठला ग.
कशात? स्वप्नात. अरे झोपू दे, अगं उठणार. कशात? स्वप्नात. मग मम्मी उठली, त्याच्या हाताला धरलं. कोणाच्या? यशच्या. असं दूर नेलं उजेडात. कोणी? मम्मीने. कोणाला? यशला. आणि चांगलं आहे बघ, आता मी इथे उभे राहते, पुढे तिथे लाईट आहे, तिथेच बस, पुढे जाऊ नको, तिकडे भोकाडी आहे. पुढे काय? भोकाडी म्हणजे भीती आहे. कोणाला सांगितलं? यशला. मग यश तिथेच गेला आणि तिथे गेल्यानंतर तिथेच बसला. कोण? यश. आणि यशनी त्या ठिकाणीच केली. कशात? स्वप्नात नाही. पॅन भिजली खरं. स्वप्नात जरी तो गेला होता एकला गाणं म्हणायला, तरी पॅन भिजली याची वाट काय? याला अस्तित्व नाही. स्वप्नवान पदार्थाला अस्तित्व नाही, पण अनुभव आहे. कशावरनं? यशची पॅन भिजली याच्यावरनं. विठ्ठला खऱ्या नसतात, म्हणजे अस्तित्व नाही, पण त्याचा अनुभव मात्र येतो. स्वप्नवान पदार्थाचा अस्तित्व नाही, अनुभव आहे. काही गोष्टी अशा आहे अस्तित्व नाही, अनुभव सुद्धा नाही. ज्ञानोबराय बोलतायत, वांज्याची आले का कैशी जन्मपत्रिका, नवी निळी भूमिका के कल्पपा. एक बाई ज्योतिषाकडे गेली, म्हटले बाबा काय माझ्या मुलाची जन्मपत्रिका काढा. म्हटले ठीक आहे. तुझ्या मुलाचं नाव काय? म्हटले नावच नाही. बरं ठीक आहे. तुझा मुलगा कधी जन्माला आलाय? म्हटले नाही सांगता ना. बरं असं कर, अमावस्येच्या अगोदर, पौर्णिमेनंतर. म्हटले तेही नाही कळत. बरं वार, दिवस, नक्षत्र, म्हटलं करण, काहीच नाही. काहीच कळत नाही. बरं असं सांग ना, संक्रांतीच्या नंतर, होळीच्या अगोदर, असं. म्हटलं तसंही नाही सांगता येणार. महिनाही माहीत नाही, दिवस माहीत नाही, वेळ माहीत नाही. असं कर म्हटले मावशी, आता तुझं बाळ माझ्यासमोर आणून बसव, मी त्याच्या डोक्यावरनं किंवा त्याच्या हाताच्या असणाऱ्या हस्तसामुद्रिकावरनं त्याचं भविष्य काढतो. ती म्हटले बाबा मुलगा आणायला हरकत नाही, पण झालंच नाही. हां, वांज्याची आले का जन्मपत्रिका. आता मुलगा झाला नाही, त्याची कलायची जन्म, म्हणजे अस्तित्व नाही, अनुभव नाही. एक धापा टाकत झाला. काय झालं? अरे झालं काय? लग्नाला गेलो म्हणे. कोणाच्या? हनुमंतरायाची मुलगी. वा वा वा, विश्वाचार्यांचा मुलगा. म्हटलं असं? काय सांगावं म्हटले. कुठे लग्न? गंधर्व नगरीला. आणि काय मंडप? सशाच्या शिंगाचा मंडप. कशाचा? पाहिले का सशाचे शिंग? हो म्हणतो. वा हुशार आहे. आणि इकडचे पूर्ण हुशार दिसतात. तू पाहिले? अरे वा, यशनी पण पाहिले. क्या बात आहे. असे पोरं जन्माला यावे, धन्य माता पिता. आणि ते मंडप सशाच्या शिंगाचा होता. त्याला फुलं लावले होते महाराज असे. हे फुलं कशाचे होते माहिती आहे का? आकाशाचे. खपुष्प. खपुष्प. आणि काय सांगावं, जेवण आहा, श्रीखंड, लाडू, जलेबी, बासुंदी, शंकरपाळी, शेव, चिवडा, पापडच तर किती प्रकारचे होते. लोणचं सांगू? आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, बोकराचं लोणचं, कैरीचं लोणचं, हां कारल्याचं लोणचं, वांग्याचं लोणचं, कोथिंबीरचं लोणचं, बरेचसे लोणचं. आणि एवढे सुंदर सुंदर पदार्थ होते महाराज. गुलाबजाम तर अक्षरशः पूर्ण खव्याचे होते, पूर्ण खव्याचे. पाणी नाही ना सुटलं तुमच्या तोंडाला म्हणून सांगतो. आणि एक पदार्थ विशेष होता. त्या सर्व व्यंजनामध्ये एक तूप होतं. ते तूप काही साधं सुद्धा नव्हतं, ते होतं काशवीचं. कशाचं? कशाचं? सोबदार बाबा हो म्हणत. कशाचं? हा काशवीचं. कशाचं? काशवीचं. शाबास. काशवीचं पाहिलं ना? पण पाहिलं म्हणतात. वा क्या बात आहे. नमस्कार. हा काशवीला तूप असतं का? दुधादाई भेटी अंग संग, दुधादाई भेटी अंग संग.
काशवीचे बाळ वाढे कृपादृष्टी. त्या काशवीच्या मुलाची आणि काशविनीची भेट होतच नाही. मग तुम्ही म्हणाल मग त्याची भूक, जेव्हा त्या पिलाला भूक लागती तेव्हा त्या आईला आपोआप कळतं. मग आई विहिरीच्या त्या काठावरनं असं तोंड काढती आणि बाळ ह्या काठावरनं असं तोंड काढती आणि दोघांची दृष्टादृष्ट होती. काशवीचे बाळ वाढे, पण कशाने? कृपादृष्टी. वस्तुतः दुधा नाही भेटी अंगसंग. काशवीला दूधच नसतं तर तूप कुठून होईल? ती व्यवस्था आपल्याला पाहिजे होती की नाही? आपल्याला जेव्हा भूक लागली असती तेव्हा आपल्या आईला कळालं असतं. मग आईने अमरावतीहून पाहिलं असतं आणि मग धाराशिवच्या मुलाची भूक गेली असती. पाहिजे होतं की नाही असं? हां, मग कामच नसतं केलं. एक तर काय झालं, आम्ही आता सध्या एवढं आळशी झालोय महाराज, एवढं आळशी की अक्षरशः कपड्याला डाग लागला नाही पाहिजे काळे महाराज असं आम्ही करायला लागलो. तर मला खरं सांगू, माणसाने कष्ट करत राहावे. हे जे संपत्ती, हे जे संपदा, हे आज आहे, उद्या राहीलच याची शाश्वती नाही. आणि याचा अनुभव बऱ्याच लोकांना आला. म्हणून भविष्य काळाची स्वप्न रंगवल्यापेक्षा वर्तमान काळात जगलं पाहिजे. भूतकाळ त्याचा चांगला झालेलाच असतो. मी काल महाराज पाणी देतो, मी काल सांगितलं बापूंना, मी पाणी देत होतो काल शेताला. आणि पाणी देता देता नेमकं नवख्या जर शेतकरी असेल तर लय अवघड होतं. मी नवख्याच नेमकं पाणी फुटलं, टाकतोच माती जातीच वाहत, टाकतोच माती जातीच वाहत, टाकतोच माती. अरे भल्या माणसा मोटर बंद केली असती, पाणी बंद झालं असतं, मग माती टाकली ती जमलं असतं. कळलं कसं? आणि अक्षरशः टावेल कधी सुटला कळालंच नाही. आणि मग काय अंतर्वस्त्रावरच पळायला लागलो, इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ. आणि नेमका एवढं असणारा एक फनकट जे घुसलं, नशीब ते इकडेच घुसलं. लय अवघड असतं. ते जर मध्ये घुसलं असतं, मागे घुसलं असतं तर काय झालं असतं? लाज. हे बघा शास्त्र असं सांगतंय, धनधान्य प्रयोगेशी विद्या संग्रहणेषु च आहारे व्यवहारेच त्यक्त लज्जा सुखी भवेत. जो या ठिकाणी लाजत नाही, धनधान्य प्राप्त करत असताना, विद्या ग्रहण करत असताना, आहार जेवण करत नाही, तर मला जेवायचं नाही का लाज वाटते, मला अगं जेव ना ग लाज वाटते बाया, उपवाशी मरशील बरं का मावशी, मागच्या मावशी बरं का मावशी, ह्या मावशीला सांगा ह्या 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 हलवा ना तिला, हलवा मावशीला, ह्या ह्या पुढच्या बरं का मावशी. हा 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 असंच आहे ते, चावडीवर दरोडा आहे हा. एक तर माझं कीर्तन झोपण्यासारखं नसतंच महाराज. विठ्ठल बरं का मावशी, अर्धाच तास राहिला. तसं माझा एक नियम आहे. तुम्हाला जर वाटतं ना माझं कीर्तन बंद व्हावं, फक्त कोणीतरी 3 वेळा जांभई द्यायची, आपलं जय विठ्ठल लगेच, फक्त 3 वेळा. आता एक झाला. लक्षात घ्या काय चालू होतं. हा कीर्तन चालू आहे मलाही माहीत आहे. पुढे काय, हा माईक मलाही दिसतो. विषय काय होता, हा ते गेलो. तुम्हाला महाराजांचं दिसल नक्की. फनकट घुसलं हे पहिले आठवलं. धनधान्य मिळवत असताना, जेवण करत असताना, आहार करत असताना, व्यवहार करत असताना त्यक्त लज्जा सुखी भवेत. लाज नसावी, तो सुखी होतो. फनकट बाजूला ठेवा. विठ्ठल तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. धन्यवाद. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मुद्दा काय, काशवीला तूपच नाही, काशवीचं तूप वाढलं आणि लग्न मोठ्या थाटामाटात संपन्न झालं. शक्य याला तर अजातवाद म्हणतात. म्हणजे नाही, जन जे आहे ते म्हणजे उत्पन्न होणे. जे उत्पन्नच झालं नाही, अजातवादाचे दृष्टांत. ज्याला अस्तित्वही नाही, अनुभव सुद्धा नाही. एक घटक असा आहे, ज्याला अस्तित्व आहे आणि अनुभव आहे, तो निर्गुण असणारा परमात्मा सगुण साकार होतो.
आणि सगुण साकार झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे माझ्या गोपाळांना तर सुख त्याने दिलंच, पण माझ्या गोपींना सुद्धा एकदा जरी त्या पाहत होत्या ना महाराज, त्या म्हणायच्या पाहिला पाहिला नंदाचा नंदन, 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले मन तेने वेदियले मन, तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन, तेने वेदियले मन तेने वेदियले मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिली या वेद लावी पैसे जीवी जडोनी, तेने वेदियेले मन तेने, कारण तो महात्मा माझा परमात्मा एवढा सुंदर आहे महाराज. तुमची चाल मला एवढी सुंदर आवडली मगाशी. हां सुंदर होते द्या. आवडे हे रूप गोजिरेचा गुण पाहता लोचन सुखावले, आवडे हे रूप गोजिरेचा गुण पाहता लोचन सुखावले, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले, लोचन पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझा पाय पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझा पाय पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझा पाय पांडुरंगा, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझा पाय पांडुरंगा, तुझं पाहे पांडुरंगा जो मी तुझा पाहे पांडुरंगा. कसा आहे माझा परमात्मा, मग अशी महाराजांनी बोलले पहा. सुंदरात्य ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवणिया, कर कटेवरी, कर कटेवरी ठेवणिया, तुळशी हार गळा कश पितांबर आवडे निरतर हेची जन, तुळशी हार गळा कश पितांबर आवडे निरतर हेची जन, आवडे निरंतर हेची जन, आवडे निरंतर हेची जन. सुंदर आहे. राजस सकुमार मदनाचा पुतळा, हा सुंदर आहे महाराज. अस्तित्व आहे आणि त्याचा अनुभव सुद्धा आहे. किती सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. आणि तोच असणारा अनुभव माझे जगद्गुरु श्री संत तुकोबाराय प्रगट करतायत अभंगात. तुकोबाने साक्षी आले, तुकोबाने साक्षी आले, तुकोबाने साक्षी आले, तुकोबाने साक्षी आले, तुकोबाने
इष्ट होईल एवढी सुंदर चाल म्हटली, एवढी सुंदर. पुन्हा एकदा टाळ्या. बस एवढंच आहे तुम्हाला. तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले म्हणजे अनुभूतीला आलं, अनुभवाला आलं. संत हे अनुभवानेशी सांगतायत. अनुभव आले अंगा ते या जगात किंवा तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आले अंगी, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. अनुभवजन्य ज्ञान असल्यामुळेच आमच्या संतांची वाणी अभंग ठरली. काय ठरली? रामजी का सेतू भंगया, रामजी का सेतू भंगया, इनका सेतू अभंग है. किनका? हमारे तुकाराम जी महाराज जी का. लक्षात घ्या. का? कारण अनुभवजन्य ज्ञान आहे. अनुभव घेतलं आणि नंतर प्रगट केलं. तुका म्हणे साक्षी आले ते तरी केले प्रगट. महाराज नेमकं साक्षी काय आलं आणि प्रगट काय केलं? अभंगाचं तिसरं चरण. बहु आहे करुणावंत, 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 हे बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, आनंद हे नाम जा, आनंद हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. हो हा उतरील पार, तो हा उतरील पार, उतरील पार, तो हा 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 उतरील पार. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, हे अनंत हे नाम जा. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, नाम जा. क्या बात है. सुंदर चाली म्हटले महाराज. बहु आहे करुणावंत, बहु
आहे करुणा तो कसा आहे करुणा निदान आहे. म्हणून रामरक्षेमध्ये फार एक गोड श्लोक आहे महाराज. लोकाभिराम रणरंगधीरम राजीवनेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणा करुणा करंतम श्रीराम चंद्रम शरण शरण प्रपदे. रामकथा कोणाला आवडत नाही महाराज. सीतारामचरित अति पावन सीतारामचरित अति पुणे पुणे कीर्तन पुणे सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाई मंगल भवन मंगलहारी दशरथ अजर बिहारी. राम सिया राम जय राम. राम सिया राम जय राम. बहु आहे करुणावंत. त्यातील एक घटना सांगतो, भजन घेतो आणि तसं आपला अवधी संपणाराच आहे. आणि तुम्ही म्हणत असाल तर 5 मिनिट जास्त करू भजन झाल्यानंतर. एवढी एक छोटीशी गोष्ट गोष्ट मोठी आहे. किती आहे? खूप मोठी, डोंगरा एवढी गोष्ट मोठी, डोंगरा एवढी, पण सांगायची आपल्याला छोटी. प्रभू श्री रामचंद्रजींना लखनजींना जानकीजींना तहान लागली. पुन्हा ऐका. प्रभू श्री तुम्हाला माहित आहे भगवान श्री कृष्णजींनी मोरपंख आपल्या सानिध्यात का ठेवलं? आपल्या डोक्यावर भगवान श्रीकृष्णजींनी मोरपंख का धारण केलं? त्याचंच कारण आहे, बहु आहे करुणावंत. मग कसं धारण केलं सांगतोय तुम्हाला. पहा, रामचंद्रजींना लखनजींना आणि जानकी माता सीताजींना तहान लागली आणि तहान लागल्यानंतर पाण्याच्या शोधात निघायला लागले आणि पाणी काही मिळालं नाही. मग चर्चा करतायत, दादा क्या लखन भैया, क्या लखन, जल नहीं दिख रहा, पाणी नाही दिसत दादा. वहिनींना तहान लागली, मातोश्रींसाठी पाणी आणणं गरजेचं आहे. काय करावं? पाणी दिसत नाही. दूर दूरपर्यंत कोण्या पक्षाचा सुद्धा आवाज येत नाही. दादा पाणी दिसत नाही आणि वहिनीचे पाय आता थकलेले आहे, त्यांच्याकडनं चालणं होत नाही आणि पाण्याच्या शोधात तर गेलं पाहिजे. आणि जर कदाचित चुकीच्या रस्त्याने जर गेलो तर आपण आणखीन थकल्या जाऊ दादा. लखनजींच्या डोळ्यातून घळघळा अश्रू यायला लागले. माझ्या सुमित्रा मातेने मला पाठवलं होतं. कुठलंही दुःख रामचंद्रजींना आणि जानकीजींना होता कामा नये. आज मी किती दुर्भाग्य आहे. माझ्या दादाला, माझ्या वहिनीला, माझ्या प्रभूंना, माझ्या सर्वस्व असणाऱ्या देवाला तहान लागली रे. आणि माझ्या देवाला जर तहान लागली असेल आणि त्याला जर मी पाणी देऊ शकत नाही, धिक माझं जीवन. काय माझ्या जगण्याला अर्थ आहे? हां, लक्षात घ्या. आपण सगळेच लखनजी सारखा विचार करायला पाहिजे. सगळे आपण म्हणतोय देव माझा, देव माझा, देव माझा. मला असं वाटतं हे विशेष नाही. लखनजींना रामचंद्रजी जवळ घेत होते, कुरवाळत होते, छातीशी लावत होते आणि म्हणत होते, लखन तू माझा आहेस, तू माझा आहेस. तसं आपण सगळ्यांना म्हणतोय देव माझा आहे, देव माझा आहे. हे विशेष नाही. देवाने एकदा तरी म्हणावं, हा हे मृदंग वाजवतोय ना, हे टाळ घेऊन वाजवतात ना, हे सर्व नाचतात ना, हा कीर्तन करतोय ना, हे चोपदार बाबा आहेत ना, हा माझा आहे, हा माझा आहे. कोणी म्हणावं? देवाने म्हणावं. आणि त्याच्यासाठी अगोदर सर्वस्व अर्पण करावं. कारण सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान म्हणतायत ना अर्जुना, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण.
या लागी शरणागता शरंग मीची एकू. लक्षात घ्या, नेमकं पाणी नाही पाणी नाही हे ऐकत होता एक मोर जवळ आला आणि मोराने सांगितलंय, प्रभू पाणी नाही म्हणताय, मला माहित आहे पाणी कुठे आहे. जानकीजींना तहान लागलीत, लखनजींना तहान लागली, तुम्हाला तहान लागली, काळजी करू नका, तुम्ही फक्त एक करा. मी एक एक पंख गाळत जातो, टाकत जातो. ते पंख पाहत 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 तुम्ही या ज्या ठिकाणी मी दिसेन पंख नसेल तिथे पाणी असेल. लक्षात घ्या. प्रभू श्री रामचंद्रजी म्हणतात, ठीक आहे, ऐका. जेव्हा आकाशामध्ये ढग येतात, ढगामध्ये पाऊस येतोय आणि तेव्हा तो मोर नाचत असतो, पिसरा असा फुलवून. नाच रे मोरा आंब्याच्या मनात आपल्याला होतं ना, काळा काळा कापूस पिंजला रे, होतं ना, काळा काळा कापूस, याचा अर्थ आहे ते ढग, काळे काळे ढग. हा, आणि जेव्हा त्याच्याकडनं असणारे पंख आपोआप गळत होते तेव्हा गोष्ट वेगळी, ती नैसर्गिकता आहे. पण या ठिकाणी मात्र आता नैसर्गिक रीतीने पंख गळणार नाही, एक एक पंख काढून टाकणार आहे. आणि जेव्हा नैसर्गिक पंख गळत नसतात ते पंख काढून टाकलं जातं ताई, ते पंख काढून टाकलं जातं ताई, ते पंख काढून टाकलं जातं तेव्हा मात्र त्या मोराला मृत्यू आलेला असतो. एक एक पंख काढत गेला महाराज, एक एक पंख काढत गेला. रामचंद्रजी, लखनजी, जानकीजी ते पंखाचं शोधत 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 गेले. पाण्याचा असणारा तलाव सरोवर दिसलं, पण असणारा मोर एका कोपऱ्यात पडला होता. लखनजी पाणी पिलेत, जानकीजी पाणी पिलेत, पण माझे रामचंद्रजी पाणी नाही पिले, पळत पळत गेले. त्या मोराला मांडीवर घेतलं, त्याच्या तोंडावरून हात फिरवला, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, विचारलं, मोरा मयुरा, माझ्यासाठी एवढं केलं, थांब, तुला जिवंत करतोय, कशासाठी देवा? तुमच्या मांडीवर मला मृत्यू होतोय, जो मृत्यू तुमच्या वडिलांना सुद्धा प्राप्त झाला नाही, जो मृत्यू कोणालाच प्राप्त झाला नाही. आम्ही दोनच पक्षी भाग्यवान आहोत, एक आहे जटायू आणि एक आहे मी मोर. तुमच्या मांडीवर जर मला मृत्यू येत असेल देवा, जब प्राण कंठ प्राण आये तब रोग ना सतावे, यम दरस ना दिखावे, म्हणाय तब प्राण तन से निकले. वृंदावन का तट हो, जमुना जी का बंशी वट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. देवा, याच्यासारखं भाग्य काय आहे? आणि सांगितलं, मोरा काळजी करू नको, तू माझं कार्य केलं ना, पुढच्या जन्मामध्ये मी तुला विसरणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णजींनी त्या मोराचं बलिदान लक्षात ठेवण्यासाठी मोर पंख शेवटपर्यंत धारण केला महाराज. का? कारण माझा परमात्मा हा करुणा घन आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. त्या अनंत अनंत नाव कसं एकाच वाक्यामध्ये पाहू आणि एकाच चरणावर अगदी 2 मिनिटांमध्ये सेवा करू. तूर्त सांप्रदायिक नियमाप्रमाणे एकदा भजन करू. विठोबा रखुमाई हरी रे विठोबा रखुमाई हरी रे विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई
महाराज की रे सद्गुरु जोग महाराज महाराज की रे बोलो रे भाई सब धन की रे छत्रपती शिवाजी महाराज की रे यांना चिंतन एवढं गोड वाटलं की मधली चाल सुद्धा म्हणायची आठवण राहिली नाही. शेवट कधी म्हणायचे? शेवट. धन्यवाद. 5-10 मिनिटांमध्ये 2 दृष्टांत फार महत्वाचे. अनंत हे नाम जा अनंत म्हणती माझी स्वामी ते अनंत गुण त्या ते म्हणून या. किती गुण आहे महाराज? ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवैर्य वस्ती जे आहेत त्याला अनंत नाव आहे. मग अनंत नाव म्हणजे कसं पहा. एकदा भगवान श्री गोपाल कृष्णजींनी बृहस्पतीचा असणारा शिष्य उद्धव याला सांगितलं, उद्धवा वेळ फार कमी आहे रे, थोडा जातोच गोकुळामध्ये त्या असणाऱ्या अनफळ गवार असणाऱ्या त्या अशिक्षित गोपिका यांना थोडं ज्ञान सांगतोस, कारण तू बृहस्पतीचा शिष्य आहे, तू ज्ञानवान आहे. उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम आस्तित्वम संयुक्तात्मा मामैवानुत्तमां गतिम. चौथी याचे ठाई काहीच करणे नाही ऐसा भक्ती उपायी ज्ञानी ऐकू काम नाही. काम नाही झालो पायी. सत्तू आहे रे उद्धवा, जातोस. उद्धव म्हटलं काय देवाला कळतच नाही, कुठे पाठवावं हे कळत नाही. आता त्या अशिक्षित असणाऱ्या गोपिका त्यांना काय ज्ञान द्यावं. बरं ठीक आहे जातोय. विचारलं, हे सगळं वातावरण तुम्हाला माहीत आहे, काल्याचं कीर्तन तुम्ही ऐकणार आहात. गेले तिथे गोपिकांजवळ गेले. का रे उद्धवा कोणी पाठवलं तुला? मला तुमच्या कानाने पाठवलं. आज आठवण आली का त्याला? आज पाठवलं का तुला? उद्धवा सांग त्याला मेल्या म्हणावं गोपिका, राख झाली म्हणावं त्यांची, त्या जागेवर जा म्हणावं आणि त्या ठिकाणी बासरी वाजवत राहा म्हणावं. मेल्या त्या गोपिका त्यांची राख झाली, वाजवी मुरली तया जागा. ते उद्धव म्हणतो, हा काय गो गोपींनो, तुम्ही सारख्या सारख्या असं मला म्हणायला लागल्या. हा ना मग आज आठवण आली का? जा उद्धवा सांग त्याला. सुनो प्यारे उद्धव जी मथुरा भी जाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. गोड गाणं आहे, वेळ कमी आहे. काय गो गोपींनो सारख्या सारख्या म्हणताय, आता आठवण आली का? आत्ता आठवण आली का? आत्ता तुम्हाला तरी त्याची आठवण आली का कधी कानाची? अरे असं कसं म्हणतोस रे उद्धव? मग आठवण जर आली असती तर एखादं पत्र पाठवलं असतं की नाही? काना साष्टांग नमस्कार विनंती विशेष पत्र लिहिण्याचे कारण की आम्हाला तुझी खूप आठवण येतोय रे. लिहून पाठवलं का? ए गोपींनो पाठवलं का लिहून? हा ए तू ग तू, ए तू तू ग तू 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 पाठवलं का लिहून? तेव्हा त्या गोपिका म्हणतात, उद्धवा अरे कोणत्या नावाने पाठवावं रे? का? कान्हा तारो नाम थे हजार, कहा नाम बेजू कंकोत्री. कान्हा तारो नाम थे हजार, कहा नाम बेजू कंकोत्री. कोणत्या नावाने? विश्व विष्णू वषटकारो भूत भव्य भव प्रभू भूत कृत भूत बुद्भाव भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्माच मुक्तानाम परमागती अवय पुरुष साक्ष योग 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 विधान नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह शंख भृंनंद की चक्री शारंगधनवा गदाधरा. हे मला सर्व येतंय, आपल्याला अवधी नाही. असे परमात्म्याचे हजारो नाव आहे. कान्हा तारो नाम थे हजार, कहा नाम बेजू कंकोत्री. कोणत्या नाव आहे? कोणत्या नावाने? माधव, मुकुंद, गिरिधर, रणछोड, गोवर्धन, माखनचोर, नंदनंदन, यशोदानंदन. कोणत्या नावाने? बरं एका जाग्यावर राहत असेल तर रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्राम बेजू कंकोत्री. कंकोत्री म्हणजे पत्र. आज पंढरपूर
उद्या अयोध्या, परवाला गोकुळ, बरसाना, मथुरा, द्वारका, कौंडण्यपूर, धाराशिव, डकवाडी. रोज रोज बदले मुकाम, कहा ग्राम बेजू कंकोत्री, काना तारो नाम थे हजार, कहा नाम बेजू कंकोत्री, अनंत हे नाम जा. काय करतो तो हा उतरील पार, तो पार उतरवतो भवदुस्तर नदीचा. मग तो तुम्हाला साक्षी आलं. काय साक्षी आलं? बहु आहे करुणावंत हे साक्षी आलं. अनंत हे नाम जा हे साक्षी आलं. तो हा उतरीला पार हे साक्षी आलं. कशाचं? भवदुस्तर. कारण ही जी दुस्तर नदी आहेत ना, हे कोणालाही तरता येत नाही महाराज. माया मेताम तरंती ती. फक्त काही मोजकेच येत एक चिलीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जाळ. कोणी? जे त्याला भजनी लागले त्याच्यासाठी बोलतोय. बहु आहे करुणावंत साक्षी आले प्रगट केलं. अनंत हे नाम जा साक्षी आले प्रगट केलं. तो हा उतरेला पार साक्षी आले प्रगट केलं. भवदस्तर दुस्तर नदीचा साक्षी आले प्रगट केलं. म्हणून अभंगाचं शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण जावे, मनवनी शरण देवा
काय जीव आहे महाराज, इकडे एक जीव छोटासा, इकडे एक जीव छोटासा, मग काय आवाज आहे, एक बार फिर बजाव, वा 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 वा. मरून तुमच्या पोटाला यावं असं वाटतं महाराज. आम्ही मरावं आणि तुमच्या पोटाला यावं आडवं आडवं म्हणजे खर्च वाढवावा असं का नाही. आडवं जर आलं तर यांना विचारा ना काय होतं. पूर्वीच्या काळात लय अवघड व्हायचं, आता एवढं अवघड होत नाही. हां आता धंदा आहे, काय टेन्शन नाही, जाऊ द्या. पॉलिटिकल सायन्स नो माय सब्जेक्ट, माझा विषय तो नाही. मुद्दा मला हा सांगायचं आहे. मनवोनी शरण जावे. आपली अवधी संपली, पण इकडनं थोडं 10 मिनिट होऊ द्या म्हणून ओव्हर टाईम. बघा कालचे महाराज आले नाही म्हणून आजचा महाराज ओव्हर टाईम. काय आहे, मनवोनी शरण जावे. मनवोनी म्हणजे काय लक्षात घ्या. बरेचसे आपल्याला या ठिकाणी मुद्दे म्हणता येईल, फक्त तुम्ही लक्ष ठेवा. आणि तुमच्या जर लक्षात बसत नसेल तर मला मुद्दा द्यावा लागेल, कारण माझा मुद्दा तुम्हाला कळायला पाहिजे. काय आहेत, पहिली गोष्ट आपण त्याचे अंश आहोत. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. हां आपण त्याचे अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. अंशाने अंशी शरण गेल्याशिवाय त्याला तरुणोपाय नसतो. मनवोनी शरण घ्यावे. आपण जर त्याला शरण गेलो तर तो सर्व कार्य आपलं पूर्ण करतो. मागे शरणागत तारिले बहुत मनती दीनानाथ तुझ देवा. तो जात पाहत नाही, याती पाहत नाही, कुळ पाहत नाही, काही पाहत नाही, म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे. त्याला शरण का जावं, कारण आपण इतर गोष्टीला शरण जर गेलो हे मिथ्य आहे. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणो शरण रिखा देवासी. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. कसं आहे, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून बंधू सोय रे पिशून. हे सर्व मिथ्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला हा एकमेव सत्य आहे. मनवोनी शरण जा. एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे, शरण जाण्यास हाच एकमेव योग्य आहे, कारण तो बोलतो सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. आपण जर इंद्रादिक देवाला जर शरण गेलो, सांडोनी श्रीकृष्ण चरण, नाथ महाराज बोलतायत, इंद्रादिक देवाचे करिता भजन, ते देवाचं मृत्युग्रस्त पूर्ण भज त्याचे मरण कोण वारी. कारण त्यांचं पुण्य संपलं. कोणाचं, इंद्रादिक देवांचं, की त्यांना खाली यावं लागतं. पुण्याची पाव तेथम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती. एवं एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गता गतम काम कामा लभंती. मग या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे. येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जसं आता सध्या पंचवार्षिकची मुदत सरे आला. आता बहुतेक मला वाटतं झालं ना, दुसरी लिस्ट आली ना, कालच आली. हा पुढच्या महिन्यात आहे ते. कधी तुमच्या घरी न येणार असं वाटतं. पुन्हा हा एक तर म्हटलं महाराज, एक तर म्हटलं कोणत्या पक्षाला मदत करावी, कोणाला मदत करावी, कोणाला निवडून द्यावं हेच कळायला लागलं नाही. हा याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून त्याच्यात, त्याच्यातून त्याच्यात. तुम्हाला माहित आहे का, एकदा वनामध्ये आग लागली आणि आग लागण्यासाठी असे पळाले प्राणी, असे पळाले. कोण कोण पळालं, उंदीर पळाला, साप पळाला. सापाच्या अंगावरनं उंदीर पळतो तरी साप काही कळत नाही, तोही पळतोच. शेळी पळतोय, मेंढरू पळतोय, लांडगाय पळतो.
बरोबर पळतात तरी एकमेकाला काही करत नाही. वाघही पळतो, शिवही पळतो, बैलही पळते, गायही पळती, एकत्रच पळतात तरी कोणी काही कोणाला करत नाही. कोंबडाही पळती, पालही पळती, बरोबरच पळतं तरी कोणाला काही कळत नाही. का? सगळ्यांनाच माहीत आहे वनवा लागलाय. हा, वाचलं पाहिजे म्हणून कुठल्याही पक्षात जरी गेलं तर ती जर मागे लागली ईडी, वाचलं पाहिजे. पळत पॉलिटिकल सायन्स नो माय सब्जेक्ट. ते आता काय सांगावं, जाऊ द्या. बरं आहे जे आहे ते. इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र चांगला आहे. पुन्हा ऐका, केरळ, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तामिळनाडू या सर्व राज्यांपेक्षा माझं राज्य चांगलं आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मी कथा करायन हे सगळं मला येतं, पण आपल्याकडे टाइम इज मनी. समय किसी का इंतजार नहीं करता तो हमने भी समय की पाबंदी रखना चाहिए. म्हणून एक जाता जाता गोष्ट सांगतोय, मनवनी शरण जावे. का जावे? कारण इंद्रादिक देव हे मर्त्य आहे आणि त्याच्यासारखा शरण जाण्यास योग्य देव कोणताच नाही. सांडूनी श्रीकृष्ण चरण, इंद्रादिक देवाचे करिता भजन, ते देवच मृत्युग्रस्त पूर्ण भजत्याचे मरण कोण वारी. एक कामाचा असणारा निभाव किंवा काम याला शरण गेल्याशिवाय संपुष्टात येऊ शकत नाही. म्हणून मनवूनी क्रोध शांत होण्यासाठी याला शरण जाणं गरजेचं आहे. मनवूनी. आणि शेवटचं एक सांगतोय, देवा तुझी कृपा न होता जाण, साधका कदा नातळे मन. मन एवढं चंचल आहे महाराज. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवद्रम तस्याम निग्रम म्हणणे वायुरी वसुदुष्कर. म्हणून देवा ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधी घेईल. का राहा म्हणतली राहील महावातू. बरोबर आहे बोलतायत. वारा कधी थांब म्हटल्याने थांबेल हे मन आहे महाराज. बहुत चंचल चपळ येता जाता न लगे, येता जाता न लगे वेळ. बहुत चंचळ चपळ. किती चपळ, किती. एकच दृष्टांत सांगतो आणि थांबतो. काय झालं, हे मन जाग्यावर नाही. एका ठिकाणी असे सुंदर तुमच्यासारखेच गायक वादक होते सुंदर, आणि महाराज पण होते कीर्तनकार. आणि मग एका मावशीने सांगितलंय उद्याचं जेवण आपल्याकडे बरं का, हां, आणि सकाळी सकाळी या बरं का. आणि सगळे किती जण आहेत म्हटले 25 जण. मग 25 लोकांनी सुद्धा या. तुम्हाला काय आवडतं? इच्छा भोजन. तुम्ही जर कदाचित जुन्नर तालुक्यात जर गेला आणि तिकडच्या लोकांना जर विचारलं तुम्हाला काय आवडतं, आमचे लोक सांगतात आमच्यासाठी मासवड्या करा, आम्ही मासवड्या खातो. काय शाकाहारी माणसं मासवड्या? त्या मासवड्या नाही, त्या नाही, नदीतल्या त्या नाही. मसाले वड्याला तिकडच्या भागात मासवड्या म्हणतात. त्याचा आकार थोडक्यात तसा असतो पण खायला लय भारी लागतो. तुम्ही येऊन पहा माझ्या घरी, मी करून दाखवतो. म्हणजे मी नाही, घरचेच करतात पण खायला. हां, मी सांगतो कशी असते. त्याला मसाले वडी म्हणतात, पण मसाले वडी खायची जुन्नरचीच. कोणाला पोळी आवडत असेल, पुरणपोळी, मांडा, जळगाव जिल्ह्यात जायचं, खानदेशातला आवडता पदार्थ. बासुंदी खायची असेल, विदर्भात जा, तिकडे पुरणपोळी पण छान आहे. विदर्भातली पुरणपोळी, बासुंदी अति. भात खावासा वाटत असेल, कोकणात या. आता उद्या मी कोकणातच आहे. भरपूर कार्यक्रम पार कोकणामध्ये, मुंबईमध्ये खूप कार्यक्रम माझे असतात. प्रत्येक ठिकाणामध्ये जाण्याचा योग येतो आणि प्रत्येक ठिकाणचं जेवण आम्हाला माहीत असतं. जाऊ द्या. एका मावशीने आग्रह केला, किती महाराज आहे? 25. सगळ्यांना घेऊन या. पण ते जे बारीक गायक आहे ना, ते सुंदर बारीक शरीराने बारीक, काय आवाज गोड आहे, त्यांना अगोदर आणा. मग हे महाराज, ते महाराज, मला नाव माहीत नाही, सगळेच महाराज. आणि मग आता नेमकं तिन्ही श्रीखंड, जलेबी, बासुंदी, पोळ्या सगळं सगळं केलं. त्याच्यात पापड, कुरवड्या सगळे तळले, काही भाजल्या पण. लोणचं पण भरपूर होतं. आणि भजी तर विचारूच नका. हां, कांद्याची भजी वेगळी, घोसाळ्याची भजी वेगळी, बटाट्याची भजी वेगळी, टोमॅटोची भजी वेगळी, काकडीची भजी वेगळी.
कारल्याची भजी वेगळी, कोथिंबीरची भजी वेगळी, मेथीची भजी वेगळी, जेवढ्या भाज्या असेल तेवढी भजी. हा लय हुशार बाय. आता मोबाईलमध्ये पाहतात ते रेसिपी, यूट्यूब वाट लावली एवढे भजी. आणि नेमकं महाराज बैठकीत आले, ताटं वाळायची तयारी झाली आणि तेवढ्यात त्या आजीचा नातवाला, आजी बजव. थांब रे आजी, दे ना ग कांद्याची पाहिजे, आणि दे ना ग, असं जोरात चिरकाडलं. आणि जसं चिरकाडलं ते तसं त्यांनी तिथेच केली. आणि महाराज बैठकीतून निघाला, त्यांनी तिथेच केली. काय दोन जोरात ओरडलं, दोन्ही एकत्रच झालं ओरडणं. आणि आता बाईने विचार केला, महाराज तर बैठकीतून आले, ताटं वाढलेले, आता करायचं काय. नवीन पातेलं घेतलं आणि त्याच्यावर झाकलं, जेवायला वाढलं. श्रीखंड आहे, लाडू आहे, जलेबी आहे, बासुंदी आहे, पापड आहे, लोणचं आहे, चटणी आहे, अख्खं ताट भरलेलं आहे. पातेल्याखाली ते पण आहे, पण त्याच्यावर आणखीन एक वजन ठेवलं, उडून जाऊ नये, लात लागू नये. हां, आणि मग बसले जेवायला. असे सटालून हान घण्या असं हाणलं, असं जेवले. आणि त्याच्यात एक जो गायक होता ना, तो चॅप्टर, खूप गोड आवाज होता त्याचा, खूप गोड. तो सारखा त्या पातेल्याकडे पाहायचा आणि ताटात जेवायचा. तो म्हणायचा, आजीचं काहीतरी राहिलं, आजीने सगळं काही वाढलं, पण त्या पातेल्या खालचं काही वाढलं नाही. काय करावं बट, कसं काय. काय महाराज लोकांना खाण्याची फार फार आवडही असती आणि कलाही असती. काय झालं, एका ठिकाणी आजीने सुंदर असे भजे, पापड, कुरड्या वगैरे वगैरे केल्या आणि नेमकं चुलीवर ठेवल्या. आणि महाराजांना सगळंच जेवायला वाढलं, पण ते पापड, कुरड्या, भजी हे काही वाढलीच नाही. महाराज तसे 12 गावचं पाणी पिलेलं असतो. हां, 20 गाव 30 गाव, भिकाऱ्याला 40 गाव, महाराजांना 400 गाव. हां, आणि तो महाराज लय चॅप्टर माझ्यासारखा हुशार होता. आजी काय काय सांगावं, घरून निघालो जेवायला आणि एवढा साप, एवढा मोठा साप आजी, एवढा मोठा, केवढा मोठा, एवढा मोठा. अहो महाराज सांगा केवढा मोठा. अहो एवढा मोठा आजी. माझं हे टाट आहे ना, ह्या टाटापासून ते भजे कुरड्या दिसतात ना, तेवढा लांब होता. आता ग बाय ते वाढायचंच राहिलं. मग आणखी इडी हळू. हां, हे महाराज लोकांना खायची सवय असते, आयडिया पण असते. तसं तो विचार करतोय, आजीने सगळंच वाढलं. जेवतो जेवतो पार पोट भरायला आलं, वरून अन्न दिसायला लागलं, तरी त्याचं मन मात्र सारखं तिथे जात, पातेल्या खाली काय आहे. आजीने सगळं वाढलं, पातेल्या खालचं का वाढलं नाही. आजी काय, तुम्ही सगळंच वाढलं. शेजारचा म्हणतोय, तो कीर्तनकार होता, त्या गायकाला म्हणतो, गप बस की, मिळालं ना, राहिली असेल एखादी वस्तू तर उद्या खा ना, कशाला घाई करतोस, मिळेलच ना. राहिली असेल, भागलं नाही का. नाही रे म्हटलं, सगळं काही वाढलं पण तेवढी वस्तू राहिली. हे मन आहे, जोपर्यंत ती वस्तू पाहणार नाही तोपर्यंत मन शांत होणार नाही. म्हटलं आजी काय, सगळं काही वाढलं, काही राहिलं का. म्हटलं अजिबात राहिलं नाही महाराज. नाही नाही, आठवा राहिलं असेल. अजिबात राहिलं नाही म्हटलं. म्हटलं आजी, पातेल्या खालचं राहिलं. म्हटलं ए भटक्या, ए बुवा नको, बरं ठीक आहे, नाही वाढत, दाखवा तरी. म्हटले नका, पाहण्यासारखी वस्तू नाही. नाही म्हटले, जेवण सगळं झालं, बस आता आशपणच घ्यायचंय, पाहायला काय हरकत आहे. म्हटले नका, तुम्हाला तुमच्या नवऱ्याची शपथ आहे आजी, ती वस्तू पाहिल्याशिवाय हातच धुणार नाही. आता आजीने पहिले नाकाला हात लावला असा असं, आणि मग बाजरीला हात लावला असं. आणि जसा पातेल्याला हात लावला, जसं पातेलं दाखवलं, तसं सगळ्यांनीच नाक बंद केलं, वाक 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 वाक, तिथंच अन्न खाली केलं. हे मन आहे. काय गरज होती जेवायचं आणि गपचीप मुकाट्याने निघून जायचं. नाही, पातेल्या खालचं दाखवाच, अख्खं पोटातलं खाली झालं. हे मन आहे. देवा, जोपर्यंत तुझी कृपा होत नाही, तुझी कृपा न होता जा साधका नातळे कदा मन, तुझ्या निग्रहणार्थ दान, तुझ्या शरणावदा रिघावे. हा, एवढं आहे देवाला. कारण मन चंचल आहे, पण देवाला जर शरण गेलं, त्याला जर पाहिलं, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे
देख रे तुझे चरण देख रे भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला आता कोठे धावे मग तुझे चरण देखलिया भाग गेला शीन गेला हे भाग गेला शीन गेला कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला आता कोठे धावे मन ही चाल आमचे भोदेबाबा म्हणायचे गातामूर्ती भोदेबाबा आणि खरं ही चाल जास्त प्रकाश झोतात आणली ते गुरुवर्य परीक्षक माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपानजी महाराज शिंदे हाशेगावकर बाबा आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया तुझे चरण देखलिया भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला मनोवनी शरण झाले. हा देह मिळाला महाराज दुर्लभ आहे पुनर्मितम पुनर्मितम पुनर्मार्या पुनर्मयी येतच सर्व पुनर्लभ्यम न शरम पुनः पुन्हा नरदेह दुर्लभ जाणार सर्व काही पुन्हा पुन्हा मिळेल पण देह मात्र परत मिळणार नाही. मिळालेला देह आहे टिकेल याची शाश्वती नाही. हे कवी बोलते ना पहा क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं 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 ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी क्या भरोसा है इस जिंदगी श्वास रुक जाएगी चलते चल जाएगी श्वास रुक जाएगी चलते चल जाएगी क्षमा बुझ जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाएगा 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 रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी क्या भरोसा साथ देती नहीं 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 ये किसका क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का मिळालेला आहे जेणे हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन मिळालेला देह आहे म्हणून शरण जाय. शेवटचा एक छोटासा दृष्टांत सांगतो आणि थांबतो. सर्व भावे एवढं सांगतोय. भाव कसा पाहिजे हा सर्व भावे आमचा भाव आहे महाराज पण आमचा भाव कसा आहे सांगू तुम्हाला. सासूसाठी रडे सुना मला इमानदारीने सांगा एखादी म्हातारी जर गचकली म्हणजे मेली म्हातारी मेली तर म्हातारी मेल्यानंतर मुलगी रडते म्हातारीच्या मुली आणि सुना सुद्धा रडतात. आता तुमच्या सासवा मेल्यानंतर तुम्ही रडणार आहे मला माहित आहे. तर मुलगी ज्या आस्थेने रडती त्या आस्थेने सून रडती का बोला 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 नाही म्हणताय थांबा तुमच्या नवऱ्यालाच सांगतोय. तुमची आई मेल्यावर ह्या रडणार नाही असं सांगतोय बाकी काही नाही सांगत. तुम्हाला सांगू अशी रडती सासूबाई. आता आमच्या सासूबाई गेल्या ना त्यांना पुरणपोळी आवडत होती ना त्या वेळेवर चहा मागत होत्या ना आम्ही कधी वेळेवर चहा दिला नाही ना सासूबाई आता तरी उठा ना आता तरी डोळे उघडून पहा ना आता तरी बोला ना. इमानदारीने सांगा त्या तिरडीला बांधलेली सासू जर कदाचित उठून बसली आणि तिने जर डोळे उघडून पाहिलं आणि ती जर बोलायला लागली तर कोण कोण तिथे थांबेल हात वर करा.
आहा अशा पडणार चिंचिन चिंगाट, अशा पडणार हा चिंचिन चिंगाट, अशा पडणार. खरं सांगू हा रडणं पाहावं. तुमच्या इकडचं माहीत नाही, तिकडचं सांगतो. कुठलं? आता मी जुन्नर तालुक्याचा म्हणून मी जुन्नर तालुक्यातलं नाही सांगत, कारण हे माझ्या पुढे चालू आहे ना. हे दाखवल्यावर तिकडच्या लोकांना जाऊ द्या. बिहारचं सांगतो, लालूच्या गावचं. राबडीच्या गावचं नाही कोणी इथे, राबडीच्या गावचं. हां, तर एखादी म्हातारी मेल्यानंतर सुना रडतात, अशाच रडतात सासूबाई. आणि मग बघा ते तिडी पुढे जाते आणि मग त्याच्या मागे सगळे लोक असतात. तर काही बाया आपला जो पदर असतो ना तो असं त्या प्रेताच्या मागे असं करतो. मी पडण्यासाठीच गेलो होतो, तुम्हाला काय नाही तर मी काय तोंडावर पडलो नसतो का. चला ते असं मी गरुड पुराणाचा भोक्ता आहे. बऱ्याचशा मी गरुड पुराणाच्या कथा केल्या. तुम्हाला सुद्धा जसं 36 वेळा मला तुम्ही जी टॉकीजला पाहिलं असेल. कुलस्वामी खंडेरायाची कथा मी जी टॉकीजला केली, कीर्तनं केले, प्रवचनं केले, मनमंदिरालाही तुम्ही पाहिलं असेल. बऱ्याच ठिकाणी मला तुम्ही पाहिलं. तसं गरुड पुराणाला सुद्धा तुम्हाला झी टॉकीजवर पाहावं लागणार. ते असं का करतात. मी अख्खं गरुड पुराण चाललं आहे महाराज. धर्मसिंधू पाहिला, निर्णय सिंधू पाहिला, अंत्यकर्म श्राद्ध प्रकाश. पण त्या बाया असं प्रेताच्या मागे का करतात हे मला अजून सापडलं नाही. जाऊ द्या, तुमच्या रूढी, तुमच्या परंपरा तुम्हाला लखलाप. पण त्या बाया सासूबाई गेल्या ना, आता सासूबाई कशा बोलणार, माझ्या पप्प्याला कसं सांभाळणार, त्याला जेवायला कसं घालणार, सासूबाई व सासूबाई. आणि नेमकं मोठी सून रडती ना, मग लहान रडती. ती रडती म्हणून लहान रडती. जाऊ बाई नका ना रडू, गेल्याच असतात, जातच असतात, जाऊ द्या ना. आणि त्याच्यात नेमकं मोठ्या सुनबाईने सासूबाई आणि त्या प्रेतयात्रा निघाली त्या जांभळाच्या झाडाजवळून. वर हेच जांभळाचे घड असे लडकलेले होते, त्याचे वर अडकलेले वर असे. आणि नेमकं असे जांभळं पाहिले मोठे मोठे आणि मस्त काळे निळे. आणि ह्या जाऊबाई रडत असताना मोठी सून म्हातारीची सासूबाई गेल्या ना, आता काय करू, काळं निळं व काळं निळं वरच काळं निळं व. जाऊबाई म्हटली लहान, म्हातारीची लहान सून. आता स्वर कसा काय बदलला. आता सासूबाई सासूबाई करायचे काळं निळं, सासूबाई काळं निळं व काळं निळं. आणि मग लहान जावाचं वरच लक्ष गेलं. आता ग बया असं आहे वय, बरं. मग ही सारखी म्हणायची सासूबाई व काळं निळं व काळं निळं. ती लहान सून लय हुशार. ती म्हटली जाऊ बाई रडू नका ना व, येता येणं व येता येणं. ही म्हणायची काळं निळं व काळं निळं. ती म्हणायची येता येणं व येता येणं. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. असा भाव नसावा. तर कोणता भाव सांगितलाय. शुद्ध भाव ज्याचा झाला, दुरी नाही देव त्याला. मनवून शरण जावे सर्व, म्हणजे कायेने वाचेने मनाने सर्व भावे देवाशी का, तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.